श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहेत त्यांच्या आशीर्वादानं कलशाध्याय म्हणलेला आहे. अध्याय 21 कलशाध्याय. कलश, कलश म्हणजे कळस. संस्कृत शब्द कलश आहे. तो बघा ना, तो आकार आपण ज्या वेळेला त्या कलशावर नारळ ठेवतो, ती पानं ठेवतो, त्याच आकाराचा तो कळस असतो. मराठीत आपण कळस म्हणतो. कलशाध्याय आपण 19व्या अध्यायालाही म्हणलं होतं, कारण यांचं देहातलं चरित्र 19व्या अध्यायात संपलं. त्यांनी महासमाधी घेतली. पण याला कलशाध्याय का म्हणलं आहे? कारण सगळ्या अध्यायांचं सार या अध्यायात आहे. अवतरणिका हे ते सार. उद्या आपण सगळेजण अवतरणिका वाचणार आहोत. वाचनाचा एक प्रकार जो भागवत वगैरे ग्रंथाच्या वेळेला करतात, मुखवाचन आणि नेत्रवाचन. बरोबर, मुखवाचन वक्ता करतो आणि तुम्ही नेत्रवाचन करणार आहात. नाही तर प्रत्येकाची गती कमी जास्त होते आणि सगळं कन्फ्युजन होतं, गोंधळ होतो. तुम्ही त्या शब्दावर नेत्र, त्याच्यातला महत्त्वाचा जो शब्द आहे त्यावेळेला मी काहीतरी सांगेन. हे नसलं तर जास्त बरं नको. त्यांना पाहिजे तर इथे इथे ठेव, मला नको. ठीक आहे. तर अवतरणिका हा उद्याचा महत्त्वाचा विषय आहे. आणि अवतरणिका म्हणजे इथे जी सगळी चित्र आहेत, 21 चित्र, 21 अध्यायावरची, तो चित्र हा महत्त्वाचा प्रसंग आहे. एक आवृत्ती आहे. ज्या वेळेला 75 वर्ष झाली पूर्ण ग्रंथाला. ग्रंथ 1939 साली लिहिला, 40 साल धरा ना. 75 म्हणजे अशीच 2016-17 साली ग्रंथाला 75 वर्षाला एक स्वतंत्र आवृत्ती काढली होती. त्या आवृत्तीत आत्तापर्यंत निरनिराळ्या वेळेला ही चित्र कशी बदलली गेली, तर 3दा प्रमुख बदलली गेली. ते पहिल्या आवृत्तीत चित्र असं होतं, नंतर ते 17व्या आवृत्तीत बदललं. आता किती आवृत्ती निघाल्या असतील कल्पना करा. लाखो ग्रंथ गेले. आणि ही सगळी कृपा त्या सद्गुरूंची असते. माध्यम कुठलं तरी असतं, ते माध्यम दासगणू महाराज. बरोबर, दासगणू महाराज पुढे जाऊन म्हणतात की मला लिहिण्यासाठी माध्यम, जी लेखणी, ती लेखणी मी आहे गजानन महाराजांच्या हातातली. या आणखीन नम्रता आहे. ते फिरवतील तसं फिरेल. एक इंग्रजीत सुंदर वाक्य आहे, मूव्हिंग फिंगर राईट्स. हे काळ आहे ना, किंवा नियती, ती लिहित असते. सगळ्या जगाचा इतिहास लिहित असते. मूव्हिंग फिंगर राईट्स अँड हॅव्हिंग रिट मीन्स हॅव्हिंग रिटन मूव्ज ऑन. थांबत नाही. हे जगाचं कालचक्र आपण म्हणतो, घटनाचक्र म्हणतो, नियती थांबत नाही कुणासाठी, चालली आहे. तसं मी त्यांच्या हातातली लेखणी आहे आणि लेखणी ते चालवत आहेत. म्हणून इथे जर काही बरं वाईट असेल तर मी त्याला जबाबदार नाही. तरीसुद्धा पुढे जाऊन म्हणतात, जर काही उणे अधिक झालं असेल तर उणे झालं असेल तर मी जबाबदार, अधिक झालं असेल तर ते जबाबदार. मग त्यांनीच तर असं शेवटी सांगितलेलं आहे. शेवटी फलश्रुती सांगितलेलं आहे या अध्यायाच्या शेवटी. जशी अथर्वशीर्षाची फलश्रुती आहे तशीच याचीसुद्धा फलश्रुती आहे. आणि ती फलश्रुती 2 प्रकारची आहे. एक आपल्या सगळ्यांसाठी मागितली आहे आणि एक दासगणूंनी स्वतःसाठी मागितली. आणि स्वतःसाठी मागितली आहे तीसुद्धा आपल्यासाठीच आहे ना, की देवा दुसऱ्यावर अवलंबून राहणारं जीवन नको. कारण त्यावेळेला ते वृद्ध झाले होते. ऐकू येणं, दिसणं हे कमी झालं होतं. आणि आता याच्यात एक शेवटी एक शब्द येणार आहे की हा ग्रंथ मी वदलो, लिहिला नाही आहे. लिहिणारे 2 जण मुख्य होते. त्यातले छगन वार्टक्के हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत होते. ते सांगायचे की ते सांगायचे अथक, आणि आम्ही ते सलगपणे लिहून घ्यायचो. आणि लिहून झालेला प्रत्येक अध्याय त्या दिवशी जी मंडळी असतील त्यांच्यासमोर वाचला जायचा. आणि त्यांना विचारलं जायचं की इथे लिहिलेलं बरोबर आहे ना, तुम्ही ऐकलं आहे ना, काही जणांना तर तुम्ही पाहिलं आहे ना, तुम्ही अनुभवलं आहे ना, मग उद्या दुसरा अध्याय. असे 21 दिवसात 21 अध्याय सांगणं हे अवघड काम आहे.
त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय ते जमणार नाही. वरदान 2 प्रकारचे हात असतात ना, गणपतीचे किंवा देवाचे. हा अभय हस्त म्हणतात, घाबरू नकोस मी आहे ना. आणि हा वरद हस्त. अभय हस्त कोणाचा? आपल्या साईबाबांचा असा हात असतो, माहीत आहे. गजानन महाराज कुठलाही असा हात म्हणजे घाबरू नका मी आहे. आणि लक्ष्मीचा हात असा असतो वरद. माझे केले ना तुम्ही पूजा, चला मी तुम्हाला वरद देते, म्हणून ती नाणी पडत असतात वगैरे अशी चित्र आपण बघतो. तर मुख्य मुद्दा काय आहे की दासगणू महाराजांनी हा ग्रंथ सांगितला, तो लिहून घेतला गेला. जगातले सगळे महत्त्वाचे ग्रंथ असेच आहे. कृष्णाने गीता सांगितली, संजयाने ऐकली, संजय उवाचे म्हणून ती आपल्यापर्यंत पोचली, आणि व्यासाने ते शब्दांकित केली. बरोबर, हे सांगत गेले कोण? रामदास, समर्थ रामदास. मनाचे श्लोक सांगणं सोपं होतं, पण ते एका रात्रीत त्यांनी 205 श्लोक सांगितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दासबोध, अगदी जीवनाच्या शेवटी दासबोधाचं संकलन केलं. त्यांनी जी निरनिराळ्या ठिकाणी प्रवचनं कीर्तनं केलेली होती, त्याची जी काही टिपणं होती, त्याच्यावर काही संस्कार घडवले, आणि 20 दशक 200 समास, ग्रंथ पहावा सावकाश, हे सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे 20 दशक आहेत, 200 समास आहे. इथे काय आहे? 21 अध्याय आहेत. अध्यायांची लांबी कमी जास्त आहे, म्हणून 3 दिवसात पारायण करायची जी पद्धत आहे, दशमी, एकादशी, द्वादशी, हे 3 तिथी चांगल्या सांगितलेल्या आहेत. कारण का? एकादशीचं व्रत याच 3 दिवशी करतात. आपण बघितलेलं आहे की दशमीला रात्री सुरुवात करायचं, एकादशीला उपवास करायचा, आणि द्वादशीला दुपारी जेवून पारणं फेडायचं. पारणा हा शब्द ह्याच्यात आलेला आहे. या ग्रंथाचं पारणं आता म्हणजे आपण सांगता म्हणतो, समाप्ती म्हणतो, शेवट म्हणतो, कसा करावा. तुम्ही आता गणेशाची पूजा करणार आहात, कारण हा गजानन महाराजच आहे ना. तर गणेशाला जे जे प्रिय आहे, मोदक, दुर्वांकूर, संकष्टी, माहीत आहे ना तुम्हाला, ते या पारायणातून कसं मिळवायचं, हा फार महत्त्वाचा विचार आहे. की पारायण म्हणजे वाचन नाही आहे फक्त. पारायणातून तुम्हाला संकष्टी केल्याचं, गणेशाची भक्ती केल्याचं पुण्य, श्रेय मिळेल. हा मला महत्त्वाचा विचार वाटला. म्हणजे एकंदरीत हा जो मोठा अध्याय आहे, म्हणून 8, 8, 5 असे ते अध्याय वाचायचे असतात. 1 ते 8, नंतर 9 ते 16 आणि 17 ते 21. कारण त्या 5 अध्यायांच्या ज्या ओव्या आहेत त्या या 8-8 अध्यायांनी एवढ्या आहेत. म्हणून पहिल्या दिवशी 8, दुसऱ्या दिवशी 8 आणि नंतर 5 अशी पद्धत आहे. तसंच वाचलं पाहिजे असं नाही. इथे नित्य पारायण शब्द 2दा आलेला आहे. नित्य किंवा निरंतर पारायण. नित्य पारायण म्हणजे काय प्रकार आहे तुम्ही विचार करा, उद्या तो सगळा भाग येणार आहे. नित्य पारायण कुठलेही आपला सद्गुरू असतील त्यांचे ग्रंथ असतात. नित्य पारायण म्हणजे काय आपण बघूया त्याचा अर्थ. आता वाचायला सुरुवात करूया. ते काय सांगतात? पहिल्यांदा ईशस्तवन नेहमीप्रमाणे. आता एरवी त्यांनी निरनिराळे सांगितलेले आहेत. पांडुरंगाला वंदन, दत्तात्रेयाला वंदन, लक्ष्मी म्हणजे याला कृष्णाला वंदन, रामाला वंदन. इथे त्यांनी सांगितले सगळा जो एक सगळ्या जगाचा परमेश्वर आहे, त्याला हात वगैरे काही नाही. इथे काय सांगितले? जय जयाजी अनंत वेशा. अनंत वेश म्हणजे आता आपले जेवढे वेश आहेत ते गजानन महाराजांचेच वेश आहेत. असं समजू नका गजानन महाराज दिगंबर होते म्हणून. आपण जे वेश घालतो तेच, आपली जे एकंदर रूप आहे तेच गजानन महाराजांचं रूप आहे. म्हणून अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. हे ब्रह्मांडाचा अधीश आहे तो, ब्रह्मांडाधीशा सर्वव्यापी परमेश्वराचा जय जयकार केलेला आहे. कुठला एक विशिष्ट देव नाही सांगितला. कारण आता कलशाध्याय आहे, त्याच्यानंतर ईशस्तवन वगैरे नाही आहे. शेवटी सुद्धा त्यांनी प्रार्थना कोणाची केली आहे लक्षात ठेवा. हे दासगणू महाराज किंवा आपले महाराष्ट्रातले मराठीतले संत ते चरित्र सांगता सांगता तुम्हाला चारित्र्याकडे नेतात. सगुणाचं वर्णन करता करता ते निर्गुणाकडे नेतात. आणि तशीच भक्ती झाली पाहिजे. इथे पुढे काय? पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनानी तुझं प्रत, महत्त्व आणि कृपाळा. हे फार महत्त्वाचं आहे नाही? हे फार पूर्वीपासून आहे. शंकराचार्यांनी देवीला म्हणलेलं आहे.
मत्सम पातकी नास्ती, माझ्यासारखा पापी नाही, पण पापघ्नी त्वत समा नाही, पण पापाचा नाश करणारी तुझ्यासारखी कुणी नाही आहे. होऊन जाऊ दे, मी जास्तीत जास्त पाप करणार आणि तू सगळी पापं धुवून काढणार. यथेच्छसी तथा कुरु. मला काय पाहिजे, मला संपूर्ण पाप धुतलेलं पाहिजे, पण शेवटी तुझी इच्छा. कारण म्हणतात ना की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान भवती. मी वाईट मुलगा आहे, वाईट मुलगा असू शकतो, वाईट आई असू शकत नाही, हे लक्षात घे. आणि यथेच्छसी तथा कुरु हे सांगितलेलं आहे. इथे तेच आहे. म्हणून माझ्या पातकाशी, तुला पाप जास्त आवडतं, कारण धुण्यासारखं पापच आहे ना. एक संत आहे, त्याचं दुकान आहे आणि त्याला माहीत आहे त्यावेळेला नाणी असायची आणि प्रवासात जाताना ती नाणी झिजायची. आणि आजच्यासारखी काही कठीण वगैरे अशी नाणी, आणि ती झिजल्यावर एक बाजू झिजली की ते नाणं चालायचं नाही. त्याला म्हणायचं की गुळगुळीत झालं, नाणं चालणार नाही. तर संध्याकाळच्या अंधाराचा फायदा घेऊन लोक ती नाणी चालवायची आणि ते त्याला माहीत होतं, त्याचं काही फार नुकसान व्हायचं नाही. हे सगळं करून त्यांना माल तो सच्चा द्यायचा आणि त्यांची खोटी नाणी घ्यायचा. हा व्यवहारच इतका सुंदर आहे. आणि त्यांच्यावर प्रेम करायचा की देवदूत एकदा येतो आणि म्हणतो देवानी मला पाठवलं आहे. कशासाठी पाठवलं आहे? तुला स्वर्गात आणण्यासाठी. तो म्हणतो चला, पण एक तिथे दुकान मला चालवता येईल का? हा. तर तो म्हणाला स्वर्गात दुकानाची गरजच नसते. मग मला तिथे खोटी नाणीही नसतील. हा, खोटी नाणी आणि स्वर्ग, खोटी नाणी म्हणजे नरक. तर तो म्हणतो मग नको, मी स्वर्गात येणार नाही. हे लक्षात ठेवा की पातकी मी आहे, पण पातकी लोक तुला आवडतात, कारण पापामुळे तर तुझा धंदा चालला आहे. हे असं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापाशी स्वच्छ होते. म्हणून कपडे अस्वच्छ आहेत ते पाण्याकडेच जाणार ना स्वच्छ करायला. तुम्ही म्हणाल नाही ड्राय क्लिनिंग असेल, तरी मुलं प्रश्न विचारतात हल्ली, ड्राय क्लिनिंग असेल तर ड्राय क्लिनिंगला सुद्धा पेट्रोल वगैरे वापरतात, पाणी वापरत नाही. हे लक्षात ठेवा. त्याचं नुसतं क्लीन कसं होणार आहे? ते यंत्रात घातलं आणि क्लीन झालं. ड्राय क्लीन त्यालासुद्धा काही ना काहीतरी माध्यम लागतं. पेट्रोल असेल, हे असेल, आपलं पाणी असेल, म्हणून धुणे जाते. काही असो, आता तरी चिंतारहित मजला करे. हे शेवटी सांगितले. दासगणूंना कोणती चिंता असेल हो सांगा बरं? नाही आपल्याला तर दिसेल की नाही, आपण आंधळे झालो तर, आपण बहिरे झालो, ही चिंता दासगणूंसारख्या महाराजांना की बरं झालं मला दिसत नाही, आता पूर्णपणे मी अंतर्दर्शन, अंतर्यामीच्या तुझं दर्शन घेईन. ऐकू येत नाही, बरं झालं, नकोच जगाच्या गप्पा, आता तू आणि मी आतसंवाद करू. चिंता कुठली आहे? आपल्यासाठी त्यांनी शब्द वापरला आहे, मला चिंतारहित कर. म्हणजे सगळा जो वाचतात, चिंतारहित दासगणू हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. हे आपल्यासाठी मागतायत, लक्षात ठेवा. आता अध्याय श्रोते, हे आता शेवटी आलो आहे आपण. म्हणजे श्रोते, सगळे जगातले मोठे ग्रंथ हे वक्ता आणि श्रोता यांच्यातला संवाद आहे. गीतासुद्धा शेवटी अध्याय संपला सांगताना श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याया असं म्हणतात ना, पण श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. दासबोधाचं स्वरूप काय? तर श्रोता वक्ता यांच्यातला संवाद. हे सुद्धा काय? संवाद. इतकं कशाला? रामरक्षा संवाद आहे. मोठे रामचरित मानस संवाद आहे. रामचरित मानसात तर 4 संवाद चालू आहेत बघा कधीतरी. तर म्हणून काय सांग, श्रोते आता सावधान. सावधान या शब्दाचा अर्थ स प्लस अवधान. अवधान इज अटेन्शन. आपण सावधान म्हटल्यानंतर आपल्याला पीटीतच सावधान आराम हेच वाटतं, स्टँड ॲट इज, पण तसं नाही आहे. स अवधान. अवधान इज अटेन्शन, विथ अटेन्शन. आता मी सांगतो ते लक्ष देऊन ऐका. हा कळसाध्याय, हा कळसाध्याय परिसापूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य. कारण ग्रंथ शेवटास गेला ना. गेल्या महिन्यात आपण अगदी म्हणलो होतो की कुठलंही संकट आणलं नाही. यावेळेला जरा पोस्टपोन झालं की नाही, 1 आठवडा कार्यक्रम पुढे गेला. तुम्ही नुसतं म्हणा की तुमचे पाय जमिनीवर आणण्यासाठी ती शक्ती काम करते. कटिंग यू टू साईज. बिलकुल म्हणू नका. तरी आपण आपलं कर्तृत्व कधीच म्हणत नाही, त्यांचीच कृपा. पण त्यांनी दाखवलं की मी अजूनही हे करू शकतो, म्हणून तुम्ही धन्य आहात. कारण हा ग्रंथ कळसाला गेला, हा ग्रंथ पुरा झाला. हे तुम्ही म्हणजे आपण धन्य धन्य. संत कथा ऐकत असा. तुम्ही संतांची कथा ऐकताय, ती आता पूर्णत्वास जाणार आहे. तर बघा,
एकविधा निष्ठा ज्याची. आपल्याला नवविधा माहीत आहे, आपल्याला चतुर्विधा माहीत आहे. नवविधा भक्ती आणि चतुर्विधा मुक्ती. तो विषय आत्ता नको. एकविधा निष्ठा. विधा म्हणजे पैलू आणि एकच एक. बघा, तुम्ही जर हिरा घेतला, हिऱ्याला खूप पैलू आहेत, फॅसेट्स म्हणतात. तो हिरा धरला असा सूर्याच्या आणि कागद जळतोय का बघितलं, जळणार नाही. पण भिंग घेतलं तर जळणार आहे, कारण भिंग एकविध आहे, त्याला पैलू नाही आहे. भिंगाला पैलू असल्यामुळे इकडे काय जातं, आत जातं, ते रिफ्रॅक्ट होतं. रिफ्रॅक्ट, इकडचे किरण पडले इकडे गेले, इकडचे इकडे गेले, इकडचा पैलू इकडे गेले, त्यामुळे ते एकत्रित होत नाही. तर एकत्रित होत नाही म्हणून कागद जळत नाही, कापूस जळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून एकविधा निष्ठा, दुसरं काहीही नाही. हे जमणार आहे का आपल्याला? आज तारीख आहे 29, आजचा दिवस गेला, 30 आणि 31 दिवस, असे 32 दिवस अजून आहे. मनाची तयारी करूया. बाकीचं काय फॉर्मॅलिटी, मी रिच्युअलसुद्धा शब्द फॉर्मॅलिटी म्हणून मी जत्रेला जाईल, फॉर्मॅलिटी म्हणून तिथे मी रथाच्या चाकावर नारळ फोडेन. फॉर्मॅलिटी जमणार आहे? आपण त्याच्यापेक्षा भयंकर वागतोय सध्या. आपण काय म्हणतो, काय ती कटकट, काय ती गर्दी, शिस्त नाही, हे म्हणत म्हणत रडतच जातो ते करायला. हां, हसत जा. फॉर्मॅलिटी, इनफॉर्मॅलिटी. इनफॉर्मल कुणा शिवायचं? सद्गुरूंशी. सद्गुरूंशी मी इनफॉर्मल आहे, बाकी सगळ्यांशी मी फॉर्मल आहे. मी हनुमंताशी फॉर्मल आहे, मी रामाशी फॉर्मल आहे, लक्ष्मण सीतेशी मी फॉर्मल आहे. इनफॉर्मल मी फक्त माझ्या सद्गुरूंशी आहे. सद्गुरूंच्यात सगळं येऊन जातं की हो. सद्गुरू म्हणजे काही व्यक्ती नाही आहे, सद्गुरू ही शक्ती आहे. म्हणून एकविधा निष्ठा हा शब्द लक्षात घ्या. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन परीसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निश्चय. सगळी दुःख संकट जळून जातात. एकविधा निष्ठा पाहिजे. आता आपण म्हणतो ना, प्रत्येक वेळा आपण 3दा वाचतो, माझा वैद्य गजानन, माझा वैद्य गजानन, वाजा वैद्य, आता फक्त गजानन गजान. आपण मग म्हणतो ना, दुसरं कोणी नाही. आता ही परिस्थिती नंतर येते, ती अधिकाने आणायचे संघावर, अधिकाने आणायचे सुरुवातीपासून. म्हणून इथे काय सांगितलं लक्षात ठेवा. आता निर्णायक घटना नंतर ही आहे. त्या घटना आधीच्या आहेत ना, त्या आज बघणार आहोत. आणि उद्या आपण संपूर्ण ग्रंथाचे 21 अध्यायात कोणते मुख्य विषय आहेत ती अवतरणिका वाचणार आहोत. आज जर वेळ मिळाला तर अवतरणिका म्हणजे काय हे आपण बघूया. सुरुवातीला असते ती अनुक्रमणिका, शेवटी देतात ती अवतरणिका. मग अवतरणिका आधी का नाही द्यायची? अरे किती अध्याय होणार आहेत माहीत नाही, ग्रंथ पूर्ण होणार आहे का माहीत नाही, आधी कशी देणार अवतरणिका? ग्रंथ अवतरला म्हणजे ग्रंथ पूर्ण झाला, अवतरणिका ही शेवटी द्यायची. विचार पुन्हा करूया. आता पहिली, कामगार जो होता बांधत, तो पडला जमिनीवर खाली, वाचला. हा पहिला चमत्कार. गजानन महाराज देहात नाहीत. याच्या आधी आपण आधीच्या अध्यायात चमत्कार बघितलेले आहेत. आता उरलेले काही चमत्कार. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्यांच्या. तो मजूर होता. तो धोंडा देता मिस्त्रीला, गवंड्याला, एकाएकी तोल गेला, झोक गेला, 30 फुटावरून पडला. घडीव दगडांवर, मातीवर पडला, वाळूत पडला तर नाही, घडीव दगड, फरशी वगैरे ज्याला म्हणतात ना, त्याच्यावर तो पडला. आणि आपल्याकडे घडीव दगड म्हणजे चेहरे असतात, चेहरे, पण चेहरे सॉफ्ट असतात त्या मनाने. परंतु हे जे असतात तिकडचे दगड, काळे दगड, ग्रॅनाईट आहेत ते, त्याच्यावर पडला, काही झालं नाही त्याला. हे गंमत बघा. कारण तिथे त्यांनी एक काय सांगितलं, माझं मंदिर बांधत असताना जर कोण मेला तर मला तो कलंक नाही का, काळीमा नाही का माझ्या महतीला, माझ्या लीलेला, म्हणून जगवणार मी, काही होणार नाही. म्हणून तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला, खाली घडीव दगडावर, परी घडले अघटित, कोठे न लागले तयाप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले. आता हा गजानन महाराजांचं काम करत होता. कदाचित काही दिवस गजानन महाराजांच्या आरतीला, प्रसादाला तर नक्की थांबत असेल. गण गण गणात बोते इतरांबरोबर म्हणत असेल, तेवढी त्याला पुरलेली आहे. जो विद्वान आहे ना, त्याला जास्त भक्ती करावी लागते, कारण त्याला ज्ञानाचा अहंकार असतो. हे साधे कामगार मजूर असतात ना, त्यांचा लगेच, मी उदाहरण देणार आहे ते लक्षात ठेवा. प्रल्हादाचं उदाहरण, ज्यावेळेला मोठ्या कड्यावर नेलं आणि तिथून त्याला खाली ढकललं, त्यावेळेला त्याला काही झालं नाही. तो ज्यावेळेला खाली ढकललं त्यावेळेला कोणीतरी एक हात
आला आणि त्यांनी अलगद मला खाली जमिनीवर, आणि मी बघितलं तर कोण नव्हतं. हेच शब्द तो मजूर वापरतो. लक्षात ठेवा. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला. एकानं, कुणी एकानं धरले मला. पडता पडता करास. ते झाल्यानंतर पायभूमीशी लागल्या क्षणी तो न दिसा मज लागू नये. पाय जमिनीवर लागेतोपर्यंत मी काय होतं आहे इकडे लक्ष होतं, आणि जमिनीवर लागल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं, तो गेला होता. पण मला आधार नक्कीच दिला. हे वृत्त ऐकून लोक अवघे आनंदले. आता मी सांगितलं की हो, अभिशाप कोणाचा. अभिशाप म्हणजे लोक म्हणतील की काय काम चाललंय मंदिराचं, हा माणूस मेला, लोक म्हणतील ना. म्हणून अभिश्राप कोणाचा, समर्थ ना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेचं आला तुझं. लोक म्हणाले हा तुझ्या दैवात तू पडणारच होतास, पण गजानन महाराजांच्या तिथे पडलास म्हणून त्यांनी तुला वाचवलं. पडणार होतासच. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुला भास झाला ना, कोणीतरी हाताला धरले, केवढा भाग्यवान आहेस तू. मागे आपण सहज म्हणलं होतं की अशी कितीतरी उदाहरणं असतात. म्हणजे एक नवरा जर देवाचा भक्त आहे तर त्याची पत्नी, त्याचा संसार सगळा उघड्यावर पडला आहे म्हणून त्याला कायम दोष, त्याला आणि त्याच्या देवाला. उदाहरणार्थ तुकारामाचा संसार, पण त्यांना आधी भेटतो परमेश्वर, कारण ते आर्तपणे आता तुम्हाला कळलं, शिवीसुद्धा आतून येते. ओठातून आलेली शिवी आणि पोटातून आलेली शिवी. आणि हे तुकाराम पोटातूनच बोलत होता, स्तुती करत होता. त्याची बायको पोटातूनच बोलत होती, लक्षात ठेवा. आणि त्याला काळतोंड्या, दगड्या, विठ्या असं म्हणत होती, आतून म्हणत होती. आणि म्हणून ती तुकारामाला जेवायला पोचवताना, हा फार महत्त्वाचा प्रसंग आहे, तिचं एक व्रत होतं. आईने सांगितलं होतं बाकी कशीही वाग नवऱ्याशी, परंतु तो जेवल्याशिवाय तू जेवू नकोस, हे व्रत आहे समज. आणि म्हणून ते प्रत्येक वेळेला ते कुठे असायचे हे माहीत नाही ना. सकाळी ते विठ्ठल 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 करत निघायचे. कुणी सांगितलं की तू क्या बस ना माझ्या शेतावर, हे शेतावर बसले म्हणून ती डोक्यावर ती शिदोरी घ्यायची, दोघांचं जेवण, आणि विचार द्यायचं आमचं येडं कुठे बघितलं का, आमचं येडं कुठे बघितलं का. असं करत करत तो भंडारा डोंगरावर आहे. भंडारा डोंगरावर का, कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, हा तिथला अभंग आहे. इथे कुठलाही माणूस येत नाही. मग सोयरी कोण, तर वनचरे म्हणजे प्राणी, आणि वृक्ष वल्ली, बस यांच्याच त्याच्यात होतो. म्हणून आपुलाचं वादा आपण असे, मला दुसऱ्याशी बोलावंच लागत नाही, आणि वाद घातला तरी मी स्वतःशी वाद घालतो, हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलं त्यांनी, या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. हा स्पर्श महत्त्वाचा आहे. तुझ्या करा करणे ऐसे भाग्य कोणाचे. तर एक दिवस ती जात असताना, आणि ती आक्रस्ताळी बाई आहे, म्हणजे तिचं जरा एवढं काही झालं की एवढा ती करते. स्वभाव असतो प्रत्येकाचा. पायाला काटा लागतो. त्या भागात बावडीच्या वगैरे असते, काटा लागला की तो जीव घेणं असतो. एका पायावरती नाचायला लागते, मेले मेले मेले, आणि सगळे तोंडाचा पट्टा चालू असतो. कुठेही वेडं बसलं, इथे मला जावं लागलं, आणि त्याला जेवण घातल्याशिवाय मी जेवू शकत नाही वगैरे, हे सगळं चालू होतं. इतक्यात एक धनगर आला तिथे, आणि धनगर आला म्हणाला की अगं या भागात आम्ही नेहमी असतो, कर तुझा पाय इकडे. तो धनगर बसला, आपल्या मांडीवर तिचा पाय घेतला, एक काटा घेतला, काट्याने काटा काढला, दोन्ही काटे फेकून झाले. जा आता तुला काही होणार नाही. गेल्या गेल्या ती म्हणली काय इथे येऊन बसता, वाटेवर किती काटे, आणि मी आज मेलेच असते. मग झालं काय, कुणी वाचवलं तुला. ती धनगराचं वर्णन करते, ते विठ्ठलाचं वर्णन आहे, हे लक्षात ठेवा. ती धनगराचं तो काळा होता, त्यांनी कामडी घातली होती, हे घातलं होतं, कडं होतं कानात, हे सगळं म्हणल्यानंतर तुकाराम म्हणतात, आवली म्हणायचे त्याला, मी तुला नमस्कार करतो, कारण ज्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही भक्ती करतो, त्यांनी तुझा पाय हातात घेतला. कल्पना करा हे चित्र, विठ्ठल पाय हातात घेतो तिचा. काटा काढणं वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत. तसं त्याला म्हणतात की तू भाग्यवान आहेस, कारण तुला स्पर्श झाला. कारण तू म्हणतोस ना हाताला माझ्या धरलं कोणीतरी, स्पर्श झाला. तुझ्या करा करणे ऐसे भाग्य कोणाचे. हे सकारात्मक आहे. पडल्यामुळे तो जर चिंता करत असेल किंवा काही करत असेल, तो म्हणालाच अर्थात की मला कोणीतरी धरलं, अरे भाग्य. हे इंटरप्रिटेशन पॉझिटिव्ह आहे. त्यासाठी बुद्धी वापरा. नवीन वर्षासाठी प्रार्थना करूया की जीवनात कोणताही प्रसंग घडला तरी पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन, हे पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन आहे. हल्ली एक नवीन शब्द येतो, सकारात्मक आहे, पण त्याचा स्वीकार करायला नको का, म्हणून स्वीकारात्मक. नकारात्मक हे दुसरं टोक आहे.
विनोद करतो आपण बऱ्याच वेळेला सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन करताना. म्हणजे ज्यावेळेला सेहवाग 0वर आउट होतो त्याची सेंचुरी 100नं चुकली, हे काय पॉझिटिव्ह थिंकिंग आहे? हे एका अर्थाने त्याची टीका आहे त्याच्यावर, 100नी सेंचुरी चुकली. पण तो ते मनावरच घेत नाही ना, पुढच्या वेळेला जाऊन तो 300च्या वर रन्स काढतो, हेही लक्षात घ्या. म्हणून आपण लक्षात स्वीकार केला पाहिजे. नुसतं सकारात्मक थिंकिंग उपयोग नाही, स्वीकारात्मक लिव्हिंग महत्त्वाचं आहे. आणि लिव्हिंगसाठी एनर्जी पाहिजे, ती पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. मला जर विचाराल, स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टन्स. ही ॲक्सेप्ट, एक्सपेक्ट ह्या एकेका शब्दाची पुस्तकं आहेत इंग्लिशमध्ये आणि त्याचं मराठीत भाषांतर सुंदर, लगेच चांगलं पुस्तक आलं की 1-2-3 महिन्यात ते मराठीत, कानडीत, गुजरातीत, आपल्या सगळ्या भारतातल्या महत्त्वाच्या भाषा येतात. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा. एकेका शब्दाची नावं 500-500 पानांची पुस्तकं आहेत आणि अशी उदाहरणंच दिलेली आहेत त्याच्यात. सुंदर वाचन, अगदी कादंबरीसारखं पुस्तक वाचता येतं. पर्समध्ये वगैरे ठेवलं तर एका मिनिटात एक प्रसंग वाचता येतो. त्या वाचनात चिंतन करत आपण पोचतो. विचार करा. म्हणून ॲक्सेप्टन्स हे महत्त्वाचं आहे. मी जर जीवनात ॲक्सेप्टच केलं नाही तर माझी सुधारणा नाही. म्हणून काउन्सिलर पहिल्यांदा म्हणतो, हा तुमचा मुलगा आहे, याच्यावर तुम्ही हे चार्जेस, फर्स्ट ॲक्सेप्ट दॅट ही इज युअर सन. आमच्या घरात असं कोणी जन्माला नाही, माझ्याच पोटी कसा जन्माला, याला काय अर्थ आहे? असं बिलकुल म्हणू नका. ॲक्सेप्टिंग अँड देन रिफॉर्मिंग किंवा करेक्टिंग, ॲक्सेप्टन्स जीवनात, हे त्यांनी केलं. आता रजपूत बाई, माझा अगदी काल परवापर्यंत समज होता राजस्थानातून ही बाई इकडे कशी आली, हे लक्षात ठेवा. रजपूत आहे ती, रजपूत बाई राजस्थानातून. म्हटलं काहीतरी सापडलं पाहिजे, कारण आता पोचलो ना इथे, 2 मुलांना घेऊन आलेले. तिला सांगितलेलं गजानन महाराजांच्याकडे जा. राजस्थानमधून ती बाई आली. ह्याच्यापेक्षाही राजस्थानमध्ये त्या काळात गजानन महाराजांची प्रसिद्धी झाली होती की तुला भूत आहे, त्या अंगातून तुझ्या भूत काढायचं असेल तर गजानन महाराजांच्याकडे जा. मला डाऊट होता ही रजपूत स्त्री कुठून आली, तर ते बुलढाणा जिल्ह्यातलीच आहे. म्हणजे गजानन महाराजांच्या शेवटी राहत चेगावच्या जवळ ते कोठाळी जयपूर नावाचं गाव आहे. हे जयपूरहून आलेले आहे, नुसती रजपूत नाही. रजपूत काय कुठेही राहू शकतो की, जयपूरहून आलेली रजपूत म्हटल्यानंतर राजस्थान झाला की नाही. ते जयपूर कोठाळी नावाचं गाव शेगावच्या जवळ आहे. तिथे भवानराव देशमुख वगैरे सगळी कथा तुम्हाला आत्ता सगळी सांगायची गरज नाही, पण ती बाई जवळच राहत होती. अरे जा गजानन महाराजांच्याकडे. श्री रामनवमीचा उत्सव होता. हे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पावसचे आपण स्वरूपानंद, गोंदवल्याला तर काही प्रश्नच नाही. इकडे सगळीकडे रामनवमी हा महत्त्वाचा उत्सव आहे. सगळीकडे रामाच्या मूर्ती आहेत, या सगळ्या केंद्रात रामाच्या मूर्ती आहेत. रामनवमीला ही बाई आली. पुढे काय घडलं ते बघा. असो एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची. हे जयपूर, जयपूर म्हणजे कोठाळी जयपूर. बाधा होती भूताची तया अबले कारणीभूत. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रेयांचं, हे आणखीन एक दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला. काय झाला की तू जा या रामनवमीला जाई शेगावा करणे. या रामनवमीच्या उत्सवाला तू शेगावात जा, हे त्यांनी सांगितलं. पुढे काय बघा ना. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलासी घेऊन, ही दोन्ही मुलं अडकली ना. एकाचं नाव लक्ष्मण आहे, त्यातल्या राम लक्ष्मणाच्या दर्शनाला आले होते. तुम्ही फक्त करा, खांब बसवलेला नव्हता, उभा होता, नुसता उभा केलेला. आणि तो दगडाचा होता म्हणून थांबला. लाकडाचा काय जरा धक्का लागला असता तर पडला असता. तो खांब पडला, त्याच्या काही बाई आणि 2 मुलं अशी. बाई पडल्यामुळे 2 मुलांना काही इजा झाली नाही ना. आणि त्या पडण्यामुळे, त्या इम्पॅक्टमुळे काय झालं, तिचं भूत निघून गेलं. कारण तो खांब पडला होता कुठल्या मंदिराचा होता, महाराजांच्या मंदिराचा होता. प्रत्येक संत त्या काळात झालेले त्यांच्या ह्याच्यात अशी भूतांची बाधा निवारण केल्याची आपल्याला कथानकं येतात. आता भूतांबद्दल प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेप्रमाणे जावं. सायकॉलॉजी वगैरे एक निराळच म्हणते आणि पॅरासायकॉलॉजीमध्येही भूतं वगैरे मानली जातात. जाऊ दे, तो विषय आत्ता नको. प्रतिपदेपासून भला, गुढीपाडव्याला उत्सव सुरू होतो, 9 महिने चालतो. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट जनसमुदाय मिळाला, नवमीस श्रोते शेगावी. त्यावेळेला अफाट, आता त्याच्या कितीतरी पटीनं अफाट झालेलं आहे सगळीकडे, कारण लोकसंख्याच वाढलेली आहे. कामसभा मंडपाचे चालले होते तेथे साचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले, बसवले नव्हते, मग फिक्स केलेले नव्हते, उभे केले भोवती.
उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले. आता उत्सवात काय भक्त, पण दगडाचे खांब आहेत घट्ट, ते काही पडणार नाहीत, बंद केले. खांब होते बसवलेले नुसते मात्र नाही. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला. इथे आपण नेहमीच म्हणतात ना की बाकीच्या धर्मांची जी एक प्रकारची उपासना आहे त्याच्यात रोज प्रसाद हा प्रकार नाही आहे जो आपल्याकडे असतो. नैवेद्य देई तोपर्यंत आपण शांत असतो, कारण भटजी आणि तो यांचा दोघातला प्रकार असतो. एकदा नैवेद्याचा प्रसाद झाला की मला दे मला दे मला दे मला दे, प्रसाद खाली सांडतो. तुम्ही मुद्दामून बघा, मी अशी कितीतरी तुम्हाला केंद्र सांगेन. कलावती देवींची केंद्र बघा, तिथे जरी 5,000 लोक असले तरी मी बघून तुम्हाला सांगतो. अशी एक हे असते, आपण म्हणतो ना जमखान, त्या जमखानावर 4 आणि 9 असे 36 लोक बसलेले असतात. आणि प्रसादाला आल्यानंतर पहिल्या जमखानावरचे लोक उठले, 4 गेले 4 गेले 4 गेले, शेवटच्या 4 उठताना जमखानाची घडी केली आणि तिथे नेऊन ठेवली. नंतर दुसऱ्या जमखानावरचे लोक 4 4 4 आले प्रसादाला, शेवटचे जे 4 होते त्यांनी जमखानाची घडी केली आणि इतक्या सुंदर घड्या रचून ठेवलेल्या असतात, कुणाला काही कळत नाही. आणि खूप गर्दी होती, आम्ही गेलो त्या दिवशी, म्हणून लाडू होते बुंदीचे, त्याचा चुरा केला कारण पुरायला म्हणून. एक कण खाली सांडला नव्हता. लक्षात ठेवा, 5,000 लोक, ही केवढी शिस्त आहे. ही आपल्याच लोकांची शिस्त आहे ना. तिथे शिस्तीचा संस्कार घडवला गेला आहे जो मंदिरात घडवला जात नाही. तरी मंदिरापेक्षा असे जे साधूंचे वगैरे समाधीस्थान असतात इथे आपल्याला बरीच शिस्त आहे. आपण जर एखादी सूचना दिली की नमस्कार करा आणि क्रमानं प्रसादाला आपण जातो, आपल्याला पेशन्स आहे, थांबतो आपण, नाही असं नाही. मंदिरात हे रामाचा जन्म झाला आणि प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला, तो न मसी वर्णवे. इतके लोक एकंदर प्रसादासाठी आले. आणि तो प्रसाद म्हणजे त्यावेळेला हे असते ना, रामनवमीला वाटतात ते सुंठ आणि साखर, हे तो त्याच्यासाठी हात 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 करतात. मला वर्णन करता येणार नाही, इतका जनसमुदाय प्रसादासाठी लोटला हा शब्द आहे, जमला वगैरे नाही, लोटला. पुढे त्या गर्दीत ही बाई, हे लक्षात ठेवा ना, उभी खांबास एका ठाई, तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. मग ती कोणत्या त्यावेळेला भावात होती माहीत नाही, भूत भाडा झालेली असेल ना, तर ती माणसं अस्वस्थ असतात, काय ज्याला ऑब्सेस्ड म्हणतात, हॉन्टेड म्हणतात, पछाडलेले असतात ते. तशी ती असेल, तिला ते सगळी गर्दी वगैरे काही सहन होत नव्हतं, म्हणून ती खांबाला आणखीन गर्दी वाटली, आणखीन अशी टेकत टेकत कोणी असेल तर त्यांनी रेटा दिला, खांब हिच्या अंगावर पडला, ते अगदी खांबाला चिकटून उभे होते. पुढे त्या गर्दीतही बाई उभी खांबास एका ठाई होती, तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, निर्भय व्हायला म्हणून गेली. गोंदवल्याला एक प्रसंग घडलेला आहे. 3 तरुण आहेत आणि भिंत अशी आहेत. महाराज म्हणाले रे बाजूला व्हा, ती भिंत पडणार आहे. एक अगदी महाराजांनी सांगितलं आला, बाकीचे 2 म्हणते हा काय ज्योतिषी आहे, हे भिंत एवढी भक्कम आहे, काय पडणार. आणि पडले, 2 जण मेले. लक्षात ठेवा. त्यावेळेला महाराजांनी विचारलं की तू का आलास रे, तुम्ही एकाच जातीचे मित्र होतात ना, जातीचे म्हणजे एकाच वयाचे, एकाच स्वभावाचे, तुमचा मला काही संबंध नाही, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. असं न ओळखणारा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा देव त्याच्या तोंडातून सांगतो म्हणून मी आलो नाही. हे बघा. आणि हे म्हणजे हा कोण लंगोटीवाला सांगतोय भिंत पडणार आहे म्हणून, आणि भिंत पडली त्यांच्या अंगावर. इथे तसाच प्रकार झाला. ती बाई कोठ शरीर गेली, निर्भय व्हायला गेली आणि त्या खांबामुळेच भय निर्माण झालं. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरावर पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली येदवा. ती बाई आणि 2 मुलं, 10-20 जणांनी खांब काढला. मग खांबाचं वजन बघा ना. अंगावरून पाणी मुखात घालून लोबोकडे पाठवले. ही लोबो ही ख्रिश्चन होती आणि तिथे एकाने जे धर्मादाय हॉस्पिटल काढलं होतं तिथे जवळजवळ ती मला वाटतं की 1943 वगैरेपर्यंत होती कामाला. कारण गजानन महाराजांवर तिचा भक्ती होती. गजानन महाराज देहात असताना ती तिथे होती का नव्हती, किती वर्ष होती ते माहीत नाही, पण महाराजांवर तिची श्रद्धा होती. आणि महाराजांचा हा चमत्कार आहे, ती म्हणाली की त्यांना कुठे स्क्रॅचही आली नव्हती, फ्रॅक्चरही कुठे झालेलं नव्हतं. ही लोबो, तिला लोबोकडे पाठवले. नंतर तिने म्हणजे डॉक्टर लोबाने रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मार इला कुठेच मार लागला नाही.
खांब पडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. रामाचा उत्सव आहे, चांगला ठिकाणी भूत निघून जातं हे लक्षात ठेवा. भूताला चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणून भूतांचा जो स्वामी आहे सैतान संबंध, तो म्हणतो की तुझ्याकडून जर आता चूक झाली तर मी तुला गंगेत बुडवेन, गंगेचं पाणी तुझ्या अंगावर टाकेन. भूत म्हणतो नको नको, मला गटार गंगा चालेल पण गंगा नको, मी पुन्हा चूक करत नाही. अशा कथा आहेत, खूप मोठ्या मोठ्या कथा आहेत भूतांच्या, चांगल्या कथा आहेत या अशा. तर म्हणून भूत गेलं निघून, बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहरात, गेली जयपूरला. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. मरणोत्तर प्रभाव आहे. आता पुढचा प्रसंग, नाईक जवऱ्याचं संकट निरसन. ऐसेच एका उत्सवासी, नाईक जवरे त्याचं आडनाव, नाईक जवऱ्याच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल. त्याला कल्पना नाही, वरून काहीतरी पडत, तो सोडत होते गोल, तो त्याच्या डोक्यावर पडला. तोही गोल थोर होता मोठा, परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाईक जवरा वाचला. आपल्याला इथेही कदाचित अनुभव आले असते. आम्ही ज्या 2-3 मंदिरांशी संबंधित आहोत तिथे प्रत्येक वेळा कुणाला सर्पदोष झालेला आहे, कुणी असाच वरून पडलेला आहे, हे आम्हाला धडलेलं आहे. काही झालं नाही, कारण नाही तर बालन त्यांच्यावर आलं असतं. जसं आपण जागृत म्हणतो ना, लोक म्हणते तिथे जाऊ नका कारण तिथे गेलेला एखादा कामगार मरतो, अशी अपकीर्ती होईल ना. ते कशाला आपल्याकडे बट्टा लावून घेतील, काळीमा लावून घेतील. म्हणून पुढे बघा, तो गोल होता थोर, स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाही कसा कुठे आघात. आता डोक्यावर पडला गोल, लाकडी असला तरी तो सॉलिड आहे, तो गोल आहे, स्फिअर ज्याला म्हणतात ना तसा तो गोल आहे. पडला, काही झालं नाही. रामचंद्र पाटलांचा प्रसंग. आता हा केंद्राशी संबंधित प्रसंग आहे. केंद्राची व्यवस्था चालायला पाहिजे, म्हणून ती गेलेली व्यक्ती असते ना, ती शक्तिरूपात कुठलंही रूप धारण करू शकतात आणि ते येतात आणि मार्गदर्शन करतात. हा रामचंद्र पाटील असाच एक खूप वर्ष कारभार चालवत होता शेगावच्या मठाचा. बघा, पुत्र कृष्णाजी पाटील असा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. याची कथा पूर्वी आलेली आहे. एके दिवशी त्याचे घरी येथे झाले साक्षात्कारी. साक्षात्कार आहे हे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे साक्षात्कार. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने, गोसावी बैरागी हे असतात, फिरतच हवायचे पूर्वी. भूक लागली मला देखा, घरी येऊन सांगतो बघा मला भूक लागलेली आहे, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाकार रामचंद्र पाटला. ते रामचंद्र म्हणूनच हाकार. हा कुठला गोसावी, आपण ह्याला कुठे बघितला आहे. सांगितलं रामचंद्रा मला भूक लागली रे, काहीतरी खायला दे. आता पुढे तर आणखीन गंमत आहे. निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले. रामचंद्र तो मळ्यात होते, त्यांच्या राहायला वगैरे या सगळ्या घटना पूर्वी आपण बघितल्यात. तर गंमत बघा, गोसाव्याचा धरूनी हात, त्याला खात्री पटली की हे आपले महाराजच आहे. आला धरून घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. आता त्याला काय सांगतात ते बघा. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला. हे माझ्या मुला, आज मी मुद्दाम आलो आहे, म्हणजे काहीतरी माझं निश्चित उद्देश आहे. काय आहे, काही तुझं सांगण्याला ऐक तू मनापासून. मी सांगतो ते मनापासून ऐक. आणि मनापासून ऐकणं म्हणजे त्याप्रमाणे कृती करणं. नाही तर अर्जुनाने गीता ऐकली, मनापासून ऐकलं, अरे पण कृती कुठे झाली. आई तू सांगतेस ना अभ्यास कर, मी मनापासून ऐकलं. हां, तुझं अभ्यास करतच नाही आहे. मनापासून ऐकणं म्हणजे कृतीत उतरणं. हे पुढे बघा, कर्जाची न चिंता करी. म्हणजे ह्याला रामचंद्राला कर्ज झालं होतं, तू कशाला चिंता करतोस. ह्यानं कसं कळलं. कर्जाची न चिंता करी, फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडलीच आहे. उन्हाळ्यात पडतेच ना. गोदावरी ही दासगणू महाराजांची आवडती नदी आहे. देह पडो गोदा तीरी अशी शेवटी प्रार्थना केलेली आहे. ते पडले चंद्रभागेच्या तीरी, म्हणजे गेले, पडले म्हणजे मेले. देह ठेवला त्यांनी कुठे, पंढरपूरला. पण गोदा त्यांचं उदाहरण कायम गोदेचं. गोदा काय होतं, गजानन. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, उष्टे माझे जेठाई. म्हणून म्हणतात ना की सात्विक सत्पुरुष आपल्याला जे वाटतात त्यांच्याकडचं अन्न मागून खावं.
मागून खावं. विशेषतः एखादी स्त्री जर गर्भवती असेल तर तिने अशा लोकांच्याकडे किंवा त्याच्या आईने जावं की तुम्ही साधू आहात, तुम्ही अत्यंत सात्विक आहात, तुमच्या वर्तनाबद्दल आम्ही इतरांना उदाहरण देतो, तर काही असेल तर द्या, माझी मुलगी गर्भवती आहे, आता आलेली आहे बाळंतपणासाठी, रोज या म्हणून सांगतात. मुलीला पाठवलं तरी सांगतात. ते सात्विकच आहे. आणि मला अगदी आठवतं, हे मी बघून सांगतो, म्हणजे आमच्या लहानपणी ह्या गोष्टी घडत होत्या. मग तिला विचारायचं, त्या बाईंना विचारायचं शेरा की पुरी. मग ती शेरा म्हणले म्हणजे मुलगा होणार. शेरा म्हणजे तो शेरा, पुरी म्हणजे ती पुरी, ती पुरी, आणि शेरा की पुरी असं धरून बोलायचं. म्हणजे त्यांच्या बोलण्याप्रमाणे व्हायचं. बऱ्याच वेळेला व्हायचं, कारण 50-50 पॉसिबिलिटी आहे ना, मुलगा होणार का मुलगी होणार, 50-50 पॉसिबिलिटी आहे. 50% म्हणजे 0%. प्रेडिक्टेबिलिटी इज 0%, प्रोबॅबिलिटी 50-50, प्रेडिक्टेबिलिटी 0%. हे गणित लक्षात घ्या जीवनाचं. असू दे पुढे. तर पुढे त्यांनी काय सांगितलं, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचीही कधी काही कमी पडणार नाही. माझं उष्ट ज्या ठिकाणी सांडतं, म्हणजे जिथे मी जेवतो तिथे कधी काहीही कमी पडणार नाही. कर्जाची चिंता करू नकोस. पुढे, आण ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखाद्या अंगावर. हा कसला गोसावी आहे नाही. पहिल्यांदा म्हणतो जेवण दे, नंतर म्हणतो सुग्रास जेवण दे, आणि नंतर अंगावर शाल घाल. हे सगळं तोच सांगतोय. मर्जी असल्या पांघरुण, पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणा, ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. याचक शब्द महत्त्वाचा. याचक म्हणजे भिकारी नाही. याचक म्हणजे याचना करणारा, पण याचना करण्यापूर्वी तो तुमची काहीतरी सेवा करतो. याचक नावाचा एक फार सुंदर पूर्वी एक धडा होता की पहाट होण्यापूर्वी पहिला याचा, उठा रे उठा रे, जागो जागो सांगत याचा. पिंगुळा, हातात कंदील, काठी, काठीला घुंगरू, आणि घुंगरू वाजवत वाजवत उठा रे उठा रे. विशेषतः दिवाळी, नवरात्र अशा ह्याच्यात उठा, तुम्ही झोपू नका. पिंगुळा. मग काही जण ए पिंगळ्या ये रे, मग कोणी त्याला कपडे द्यायचे, कोणी, तो मागायचा काही नाही, पण तो सेवा करायचा समाजाची. तो गेला की एका हातात बासरी, दुसऱ्या हातात ती घंटा आणि ती टोपी मोराच्या पिसांची. वासुदेव आला, मग तो वासुदेव नाचायचा, मुलांना करमणूक करून दाखवायचा. आणि हे केल्यानंतर मग तुम्ही त्याला काय मुठभर धान्य द्या किंवा काय द्यायचं असेल ते द्या, मागणार नाही. त्यांना याचक म्हणलेलं आहे. म्हणजे ते कृतीतून सेवा करतात आणि मग ते त्याच्यात अपेक्षा असते ना, त्या अपेक्षेला याचना. याचक म्हणजे भिकारी नाही. भिकारी आणि भिक्षेकरी याच्यामध्ये फरक आहे. भिक्षा मागतो तो भिकारी नाही, आणि भिकारी शब्द संस्कृत नाहीच आहे, भिक्षा शब्द संस्कृत आहे. भिकारी म्हणजे भीक मागतो, तो स्वतःसाठी मागतो ती भीक, आणि इतरांसाठी मागतो ती भिक्षा. म्हणून भिक्षा संप्रदाय दत्तात्रेयांपासून सुरू झालेला आहे. पण भिक्षा पवित्र आहे. इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे, याचकासी दिल्या जाणा, पूजा अन्न आणि दक्षिणा, ते पावते नारायणा, याविषयी शंका नको. आणले ताट वाढूनी, गोसावी जेवला प्रेमानी, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवी त्याच्या करा. इथे मुलांसमोर जर वाचत असाल 5 रुपये, हां आता 5 रुपये म्हणजे तुझ्या आजोबांच्या काळात किती, बापरे 500 रुपयेसुद्धा असतील. मग त्या आजोबांचे आजोबा जर असतील, अरे बापरे 5000 रुपये, ही कल्पना त्यांना दिली पाहिजे. 5 रुपये आहेत, नुसते 5 रुपये नाही, त्या काळातले 5 रुपये म्हणजे ते दिले त्यांना. आणले तो तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तेव्हापासून त्याला मठ म्हणतात. याला गजानन मठ का म्हणतात, ती परंपरा शेगावपासून आलेली आहे. खरं म्हणजे गजानन मंदिर आहे ना, पण मठ म्हणलेलं आहे. आता मठ आणि मंदिरमध्ये काय फरक आहे, कधीतरी विषयाच्या ओघात नक्की सांगू. मठाला मॉनेस्टरी म्हणतात आणि मंदिराला टेम्पल म्हणतात. मॉनेस्टरी म्हणजे जिथे राहतात लोक, मंक्स ज्यांना म्हणतात ना, म्हणजे साधू संन्यासी संन्यासिनी राहतात, त्यांचं तिथे शिक्षण होतं, तिथे त्या सेवा करतात. म्हणजे या मॉनेस्टरी आपण पादरी लोकांचे बघतो ना, कॉन्व्हेंट्स असतात ननसाठी, आणि इकडे त्यांच्या सेमिनरीज असतात, सेमिनरीज पादरींसाठी. हे लक्षात ठेवा. मदर्स फादर्स आपण ज्याला म्हणतो फादर, तिथे ते राहतात, त्याला मठ म्हणतात. इथे आता राहणं वगैरे असं नसेल, पण आपण मठ म्हणतो कारण तिकडे मठ म्हणलेला आहे शेगावला. म्हणून इथे सांगितले तू मठात सेवा कर. समर्थ सेवेची दक्षिणा. दुसरं उदाहरण आठवत असेल तुम्हाला, मी तुझ्या पगाराची दक्षिणा घेणार आहे. दासगणूंना कोणी सांगितलं, साईबाबांनी.
आणि साईबाबांनी सांगितलं की पगाराची दक्षिणा म्हणजे तुझी नोकरी संपवणार आहे. इथे तुझं सगळं जे संसारातलं रडगण आहे ते थांबव आणि गजाननाच्या मठात सेवा करायला जा. कारभार शब्द वापरला आहे, ॲडमिनिस्ट्रेशन, सगळं बघ तिकडे. तो बायकोचा आजार बरा होईल, घरात सगळं चांगलं होईल, तुझं कर्ज फिटेल, काही कमी पडणार नाही. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. सांप्रत म्हणजे सध्या, तुझ्याशिवाय योग्य माणूस नाही आहे. तुझी कांता आजारी, आता हेही त्यांना माहीत आहे, बायको आजारी आहे तुझी, वरचेवरी पडते जरी तीही होईल बापा बरी, ही दक्षिणा दिल्याने. ही दक्षिणा म्हणजे मी हात नाही पुढे करत, तू समती मठात सेवा कर, मठाचा कारभार चालव, ही दक्षिणा दे, तुझी बायको बरी होईल. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, मुलाला बोलव, त्याच्या कंठी एक ताईत. ताईत म्हणजे तावीज म्हणतात. त्या ताईत म्हणजे काय असतं, ते अशी हे असते, आपण कॅप्स्यूल म्हणतात ना, ते कॅप्स्यूल 2 भाग असतात. तिथे एक मंत्र, थोडा अंगारा असा लिहून घातलेलाच असतो आणि ते मंत्र वगैरे देऊन देतात. तुम्ही दंडावर बांधा किंवा गळ्यात बांधा, ताईत म्हणतात. पण गळ्यातला ताईत म्हणजे अत्यंत प्रिय वस्तू. पूर्वी सिनेमात असायचं ना, हे तावीज जब तक है तब तक कोई तुझे कुछ नहीं करेगा, आणि नंतर तो बघतो तावीज गेलेला आहे आणि मग कुत्रा त्याचा आणून देतो तोंडातून का तावीज. हे सगळे आपण हिंदी सिनेमा गुडघ्या ठिकाणी मेंदू पाहून बघायचा, मेंदू इथे ठेवायचा नाही हिंदी सिनेमा बघताना. मराठीबद्दल न बोललेलं बरं, पण ठीक आहे. हे लक्ष फार तू विचारच करू नका, हे असं कसं तसं कसं घडतं, समोर दाखवत आहेत ना बघा, मनोरंजन करा. इथे तसं नाही आहे. पुत्राला आण मी ताईत बांधतो त्याच्या गळ्यात संरक्षण करण्यासाठी. इथे मुलाचा उल्लेख नाही, पण रामचंद्रांच्या गळ्यात ताईत बांधून गजानन महाराज जे गोसाव्याच्या रूपात आले होते ते निघाले. तेवढा सुंदर प्रसंग आहे बघा बरं, फारच सुंदर प्रसंग आहे. म्हणून तुझी कांता आजारी, वरचेवरी पडते जरी तीही होईल बापा बरी, ही दक्षिणा देणारे. बोलव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधितो, म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. चेटूक काय, भूत काय, याची बाधा त्याला होणार नाही. पूर्वी ज्याला ब्लॅक मॅजिक म्हणतात, लोकांचा त्याच्यावर विश्वास होता आणि मग ती भावलीला ते करायचं, दृष्ट लागू नये म्हणून ती उलटी भावली ठेवायची. लोक अजूनही करतात, काय देर इज नो हार्म ना. उलटी भावली ठेवून काही हरकत नाही आहे. जोपर्यंत मी माझ्या किंवा दुसऱ्याच्या मुलीला काळे कपडे घालून टांगत नाही तोपर्यंत हरकतच नाही आहे. पण हरकत आहे, महाराज जर आहेत तर त्यांना दृष्ट वगैरे काय तेच ठरवून घेतील ना. महाराजही ठेवायचे आणि ती भावलीही लावायची. इथे कुठेतरी मनाने मी दुबळा होतो आणि मन दुर्बल झालं की ती अंधश्रद्धा, आणि मन सबल समर्थ झालं की श्रद्धा. सोपं आहे ना. अरे आता एक पारायण केल्यावर बघा कशी परीक्षा देतो, इंटरव्ह्यू झाला, ही श्रद्धा आहे लक्षात ठेवा. पण पारायण करून सुद्धा गेल्या खेपेला काय झालं होतं, ओरडला वगैरे, हे रडगण आहे. मग गेल्या खेपेला पारायण करून उपयोग झाला नाही, मी आणखीन दुबळा झालेला आहे, ही अंधश्रद्धा आहे. तेच पारायण आहे. मी स्वतःला कुठली सूचना देतो, सूचना इज ऑटो सजेशन. स्वतःला कोणती सजेशन देतो, पॉझिटिव्ह द्या, काही हरकत नाही, ती श्रद्धा आहे, त्याच्यात काही होणार नाही. म्हणून सांगितलं की द्वेषी मन असू नये, सन्निधीला सोडू नये. हे दासगणू महाराजांनी आपल्याला केलेला उपदेश आहे. द्वेष नको, आणि द्वेष क्रोध यासाठी दुसरी व्यक्ती लागतेच हो. मत्सर करायला दुसरी व्यक्ती लागते की नाही. मागे मी तुम्हाला एक सुंदर सरोजिनी नायडूंची कविता सांगितली होती, द रायव्हल नावाची. एक राणी आहे, राजाला इतरही अनेक राण्या आहेत, तिच्यापेक्षा सुंदरही राणी आहे. ही सुंदर आहे, ही प्रजेवर पुत्रासारखं प्रेम करते. मुलगा असावा, मूल असावं प्रजेला, म्हणून ती सगळ्यांची लाडकी आहे. तिला राणी नाही, लोक देवी म्हणतात, देवी. आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या ज्या दासी आहेत ना त्या जळतात तिच्याशी. आता तिला काय होतं, ती म्हणते मला सगळेजण देवीच म्हणतात, माझ्या जीवनात स्पर्धा उरलेली नाही, देर इज नो रायव्हल, मला स्पर्धक नाही आहे. तेव्हा राजा काही कर, पण माझ्याशी स्पर्धा करेल असं काहीतरी कर. राजा आणखीन एक सुंदर राणीशी लग्न, लोक म्हणतात सुंदर आहे, पण प्रजेवर मोठी राणी, ती मोठी राणी, ती आमची देवी आहे. कितीतरी प्रयोग करतो राजा, तरी ह्या राणीचं महत्त्व देवी म्हणून कमी होत नाही. आणि ती राजाला रोज रात्री झोपताना सांगते की मला रायव्हल आण, मला स्पर्धक आण, शत्रू नाही आहे, स्पर्धा करणारा आण. राजा म्हणतो काय करावं, सगळेजण थकले, मंत्री थकले, विचार करणारे थकले. शेवटी एक दिवस तिची मुलगी जी लहान आहे
आणि ती मुलगी एरवी सगळेच तिची सेवा, केस वळवणं वगैरे सगळं करतात. त्या दिवशी हट्टाने तिने आरसा मागून घेतला आणि बघितलं, आरशात तिला पहिल्यांदा ती स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघत होती. आरशात तिला दुसरं कोणीतरी दिसलं, आणि दुसरं कोणीतरी दिसल्यानंतर सोडा, मला आईला दाखवलं पाहिजे. दिस इज वंडर. आत्तापर्यंत मी एवढं अद्भुत आश्चर्य बघितलं नाही, माझ्यासारखी दुसरी, आणि आरशात आहे ती लपून बसलेली, ही कोण आहे म्हणून ती आईला दाखवायला आणते. आणि त्या आरशात ज्या वेळेला ही राणी तिच्या मुलीची प्रतिमा शेजारी शेजारी बघते, त्यावेळेला म्हणते, आय हॅव फाउंड माय रायव्हल. हिच्याशी इनोसन्सच्या बाबतीत मी स्पर्धा करू शकणार नाही. इनोसन्स ही किती निष्पाप आहे, हिचं मन किती ट्रान्सपरंट आहे, लक्षात ठेवा. मी नाही स्पर्धा करू शकत. आय फाउंड माय रायव्हल. म्हणून राजाला जाऊन आनंदाची बातमी देते, माझी स्पर्धक कोण असेल इनोसन्सच्या बाबतीत. आपण म्हणतोच ना की जितकी साधी सरळ अनाघ्रात, म्हणजे तिच्यावर एकही स्टॅम्प पडलेला नाही. अजून आरशातली इमेज बघितली तर सगळीकडे धावते, मला बघा कोण सापडलं, माझ्यासारखी मुलगी वगैरे वगैरे. आय फाउंड माय रायव्हल. तसं इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की द्वेषी मन, द्वेष करायला दुसरा कोणीतरी नको का, मत्सर करायला दुसरा कोणी नको का. आणि इथे बरोबर आध्यात्मिक दृष्टिकोन काय, तुला द्वेष करायचा, स्वतःचा द्वेष कर. हे काय बाबा, गांधीजींचं एक वाक्य आहे, इट इज हेटफुल टू हेट. इफ ॲट ऑल वन वॉन्ट्स टू हेट, ही शुड हेट हेट. म्हणजे द्वेष करणं चुकीचं आहे, पाप आहे. पण तरीही तुम्हाला द्वेष करायचाच असेल तर द्वेषाचा द्वेष करा, द्वेषाचा द्वेष. आता द्वेष करा म्हणजे यू गेट अँग्री विथ युअर सेल्फ. आपण करत नाही, आपण दुसऱ्यावर रागवतो, स्वतःवर रागवा. अजून सकाळी उठायला जमत नाही, किती वर्ष ऐकतोय. आता हे 32 दिवस मला मिळालेले आहेत. 1 जानेवारीपूर्वी मी उठणार म्हणजे 1 तास तरी लवकर उठणार, आणि तो तास पूर्णपणे गजानन महाराज. त्या तासात मी दुसरं काही करणार नाही. जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, काहीतरी वाचेन. 1 तास मी लवकर उठेन. अजून जमत नाही. आय हेट माय सेल्फ. व्हाय यू से आय हेट हिम, आय हेट हर, आय हेट स्टडीज, आय हेट दिस कारल्याची भाजी. आपण जे म्हणतो ना, हेट हेट हेट. कशाला दुसरी वस्तू किंवा व्यक्ती पाहिजे. हेट युअर सेल्फ. हे अजून जमत नाही, अजून माझ्या जीवनातली ही गोष्ट जात नाही. हे विचार करा. म्हणून द्वेष तुझ्या मनातला जाईल. द्वेषी मन हे सांगितलेलं आहे. असू नये, सन्नीतीला सोडू नये. नीती ही चांगलीच असते, पण सत्नीती, सन्नीती, ध्रुवानीती. गीतेतला शेवटचा श्लोक आहे ना, नीती कशी, ध्रुवानीती, कायम टिकणारी. सत म्हणजे टिकणारी नीती. आपल्याकडे काय असतं, सरकार बदलले की नीती बदलली, हो की नाही. म्हणजे अगदी उलटं करून टाकतात. हे आई आपल्यालाही तो अनुभव आहे. एखादा नेता बदलला, नीती बदलली, कारण ह्यांना नीती नाहीच आहे. मुळे सन्नीती म्हणजे मोठ्या लोकांना आदर द्या, सतत काही ना काहीतरी शिकत राहा, कुणाचं मन दुखवू नका. हे तर नीती आहे ना. सन्नीतीला सोडू नका. राजाविरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. राजाविरुद्ध, लोकमान्य टिळकांचा प्रसंग आठवा बरं. टिळकांचं भाषण चालू आहे आणि त्यावेळेला पहिल्यांदा सगळं म्हणतात, शिवाजीबद्दल बोलतात, जिजाबाईबद्दल बोलतात. कारण जिजाबाईचं जन्मस्थळ सिंदखेड अकोल्याच्या जवळ आहे ना, आणि अकोल्याला टिळकांची सभा होती. आणि त्या महाराजांना कशाला बोलवता, ते नागवे येतील, गणगणगणात होते, सगळ्या सभेचा बेरंग करतील. ते म्हणाले, मी येईन, मी बिलकुल नाचणार नाही, शाण्यासारखं बसून राहील. टिचक्या वाजवत बसले होते, मनातल्या मनात गणगणगणात भोवते म्हणत असतील. ज्यावेळेला टिळकांनी ते विधान केलं की आपल्याला राष्ट्रीय शिक्षण पाहिजे, जो हा परकीय राजा देणार नाही, मेला तरी देणार नाही. लोकमान्य टिळकांची भाषा अशा आहे. त्यावेळेला अरे अशानेच पडतात काढण्या तुझ्या दंडाप्रत. दंडाप्रत, दंडाला म्हणजे अशामुळेच बेड्या पडतात. पुढे झालं तसंच, कारण दुसरं होतं, या भाषणामुळे गेले नाहीत, पण पुढे तुरुंगात गेलेच की. राजाच्या विरुद्ध जाऊ नका आणि राजाकडे कोणत्याही कामासाठी जाऊ नका म्हणून सांगितलं. कारण राजा काहीतरी फायदा असल्याशिवाय तुमचं काम करणार नाही. राजा म्हणजे श्रीमंत माणूस, सत्ताधारी, बघा तुमचा बॉस. जाऊ नका कोणत्याही कामासाठी. इथे परत मी तुम्हाला वाचतो, लक्षात ठेवा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामा. साधू कोण, संत कोण. साधू संत एकच आहे. साधू तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संताची व्याख्या काय,
एक सुंदर गाणं आहे, तुम्हाला माहीत असेल, भय इथले संपत नाही. इथलं भय काही संपत नाही. संत काय म्हणतात की भयातीत ते, सगळं भयाच्या पलीकडे कोण जातं? भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा भीती वाटते. अरे आता माझा रात्र संपत आली, रात्र संपत आली म्हणजे मी संपलो, एक सगळी सृष्टी संपली, पुन्हा काही काळाने नवीन निर्माण होईल, त्यावेळेला पहिल्यांदा ब्रह्मदेव निर्माण होईल. विष्णू हे पहिले देव निर्माण झाले, ते नष्ट होतात, त्यांनाही भीती आहे. आत्तापर्यंत किती ब्रह्मदेव झाले? 7 तरी झालेले आहेत, कारण 7 चतुर्युग झालेले आहेत. चतुर्युगाच्या आधी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, ते झाले की सृष्टी संपली, नवीन ब्रह्मदेव. असे युगे 28 ना, 28 युग झाली आहेत, म्हणजे 7 चतुर्युगी झालेले आहेत. आणि चतुर्युगाच्या आरंभी ब्रह्मा विष्णू महेश पुन्हा जन्मतात. राम किती झालेले आहेत? किमान 7 झालेले आहेत, कारण 7 त्रेतायुग झालेले आहेत. कृष्ण किती झालेले आहेत? 7 झालेले आहेत, कारण 7 द्वापारयुग झालेली आहेत. ही समजण्याची गोष्ट आहे. असलं कधी असतं का? विचार करा. संतांनी लिहिलेले ग्रंथ, हजारो वर्ष ते ग्रंथ लोक वाचत आहेत, आणि आता परदेशातले लोक त्याचा अभ्यास करत आहेत. इथे काय सांगायचं आहे ऋषींना? म्हणून साधू कोण, संत कोण. साधू कोण? आपण म्हणतात ना की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. ज्यासी अपंगिता नाही, अपंगिता म्हणजे त्याला आधार नाही, त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. आपण तुम्हाला सांगतो, नुसते आपल्याकडच्या नोकरांचे कप निराळे ठेवत नाहीत, तर आपण केलेल्या चहाचा गाळलेला जो पाला असतो तो करून आपण त्यांच्यासाठी दुसरा चहा करतो. विचार करा, हा भेद आहेच आपल्यात. म्हणून दया करणे जे पुत्रासी, माझ्या मुलाचा जर वाढदिवस आहे तर माझ्या वावराडीच्या मुलाचा वाढदिवस नसेल. माझ्या मुलीला जर जूनमध्ये सुमारे 1000 रुपये खर्च येतो, पुस्तकं, वह्या, स्कूल बॅग, बॉटल, ते दरवर्षी नवीन लागतं, आणि छत्री किंवा रेनकोट आणि पावसाचे बूट झाले की 1000 रुपये. मग 1000 रुपये मी निदान 500 रुपये तरी माझ्या वावराडीला द्यायला नको? दया करणे जे पुत्रासी, जे पुत्रावर प्रेम आहे, तेची दासा आणि दासी, तेची तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा साधू आहे. साधू कशाच्या अंगाने जातो? समाज सेवेच्या अंगाने जातो. संत भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. हे फार सुंदर गोष्ट आहे. एक अशी मुंगीसारखा कीटक निघालेला आहे, कीटक मोठा. आपण देवाचा घोडा वगैरे म्हणतो ना, ग्रास हॉपर, पण तो उडतो. मुंगळे वगैरे असतात ना मोठे, हुमले वगैरे, असं निघालेला आहे. आणि व्यास समोरून येत आहेत. तो मनुष्यवाणीने काय म्हणतोय? व्यासाने सांगितलेली गोष्ट आहे महाभारतात. बाजूला हो, व्यासाला सांगतो तो किडा, ती कीड म्हणतो ना, जीव, तो म्हणतो बाजूला हो, माझ्या रस्त्यात येऊ नकोस. का? कारण रघुचा रथ निघालेला आहे. रघु राजाचा रथ निघालेला आहे. त्या रथाच्या चाकाखाली जर मी सापडलो तर माझी बायको आणि मुलं यांची काळजी कोण घेणार? व्यास नमस्कार करतात. किड्याला सुद्धा बायको, किड्याला सुद्धा मुलं, किड्याच्या बायका मुलांचे. आपणच किडे आहोत की हो? आपण कृमीच आहोत, आपण कीटकच आहोत. तिथून आपण देवसदृश्य झालं पाहिजे, साक्षात परमेश्वर झालं पाहिजे. हा संदेश संतांचे ग्रंथ देतात. पारायणाची फलश्रुती ती आहे, आपण उद्या वाचणार आहोत. पण हे लक्षात घ्या, इथे काय सांगितलेलं आहे की हे पहावे शोधून. संत म्हणजे कोण? की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड, भयातीत तो संत. अनंत पाय भया, त्याला भय वाटत नाही संताला. आणि भय का वाटत नाही? द्वैत आलं की भय वाटतं. मी आणि साप म्हणला की भीती वाटणारच आहे. मी आणि तो पैलवान म्हटला की भीती वाटणारच आहे. आम्ही दोघंजण पैलवान आहोत. द्वैत कुठे? एकच आहे. कुणीतरी जिंकणार आहे. हा जिंकेल कारण तो टेन्स नाही आहे. दुसरा, अरे त्याचे दंड केवढे आहे, त्याची छाती केवढी आहे, मी नक्की पराभूत होणार. पराभूत होतो. आपण ठरवलं पाहिजे की मी स्वतःला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक तेच सांगत राहणार आहे. आणि ह्याच्यावरच सगळ्या संतांचा भर आहे. म्हणून बघा, साधू कोण, संत कोण, हे पाहावे शोधून दांभिकांच्या नादीला. आपल्याला दांभिकांची कितीतरी उदाहरणं या पोथीत सुद्धा आलेली आहेत. तो नुसता मी शिरापुरी खायला तो म्हणतो ना ब्रह्मगिरी, हां मी काय साधू नाही आहे, हे काहीतरी वाचून वटवट करतो. भय नको, उद्याची चिंता नको. एक फार मार्मिक गोष्ट तुम्हाला सांगतो.
एक लक्षात घ्या, 9वा अध्याय 22वा श्लोक हा जवळजवळ सगळ्या कीर्तनकारांचा प्रवचनकारांचा पाठ असतो. गीता अध्याय 9 श्लोक 22वा, त्यातला शेवटचा चरण योगक्षेमम वहाम्याम. एक राजा ऐकतोय आणि राजपुरोहित, हे राजाचा पुरोहित ज्याचं संस्कृतवर प्रभुत्व आहे, तो राजाला गीता समजावून सांगतोय. त्यांनी सांगितलं योगक्षेमम नमाम्यम, मी जो माझा योगक्षेम वाहतो वहाम्यम, तो देव सांगतो वहामी अहम योगक्षेमम, त्या भक्ताचा जो अनन्यास चिंतयंतो माम, माझं अनन्य भावाने चिंतन करतो, सगळीकडे पूज्यभाव ठेवतो आणि सतत माझ्याशीच जोडलेला असतो, त्याचा योगक्षेम म्हणजे त्याचा संसार मी चालवतो, असं वाक्य आहे. त्या राजाने सांगितलं तू अर्थ सांगितलेला पटला नाही, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सांगतो, नाही पटला. असे काही दिवस जातात. तो राजा दरबारातला तो म्हणतो योगक्षेमम वहाम्यमचा अर्थ मला समजून द्या. तुम्ही सांगताय तो शब्दार्थ आहे, भावार्थ नाही. मी विचार केला, मी तुमच्यासारखा विचार करू शकतो, भावार्थ नाही आहे, मला ह्याचा अर्थ पाहिजे. आणि नंतर तो याला सांगतो उद्या जर मला समाधान होईल असा अर्थ हे पुरोहित महाराज तुम्ही सांगितला नाहीत तर तुम्हाला जन्मभर बंदिवासात ठेवेन. हा काही खेळ चालला आहे काय? साधा अर्थ सांगता येत नाही. यांची पत्नी मेलेली आहे, यांची मुलगी 10 वर्षाची आहे, आणि आता मी जर गेलो तुरुंगात तर ह्या मुलीकडे कोण बघणार, या चिंतेने मध्यरात्र होऊन गेली तर या पुरोहित बाबांना झोप नाही आहे. ही मुलगी जागी होते, बाबा तुम्हाला बरं वाटत नाही का, पोट दुखतंय का? नाही नाही नाही, मला तुझी चिंता लागली. मला काय झालं आहे? नाही, मी इतके दिवस योगक्षेमम वहाम्यमचा अर्थ सांगतोय, लक्षात ठेवा, तरी राजाला पटत नाही आहे. उद्या मी काय निराळं सांगणार आहे, आणि मी कायम तुरुंगात गेलो, तू 10 वर्षाची, तुझ्याकडे बघणार कोण? ती म्हणाली उद्या मला तुम्ही घेऊन जा दरबारात, मी सांगते राजाला अर्थ. तू सांगणार? हो सांगते, आणि मी कृतीतून अर्थ सांगणार आहे म्हणाले. बघा, त्या यांच्याकडे सत्संग घडत होता, गीता वाचली जात होती, हिलाही ते काही माहीत असेल. जाते, तो म्हणतो की राजा मी किती अर्थ सांगितले, तुझं समाधान झालेलं नाही, आज माझी मुलगी अर्थ. राजा हसतो. ती मुलगी अत्यंत तेजस्वीपणे सांगते, राजा मी अर्थ ते सांगते, तुला कृतीतून सांगते, पण मी सांगतो ते सगळं केलं पाहिजेस. ही अट मंजूर आहे का? मंजूर. ती सांगते तुझ्या सेवकांकडून 2 मोठे राजू आपण म्हणतो ना, म्हणजे रोप्स, दोर घेऊन ये, दोर हां बांधण्यासाठी. एक खांब हा आणि एक खांब तो. माझ्या वडिलांना या खांबाला घट्ट बांधून घाल. सेवकाने घातले ना बांधून. आता राजाला त्या खांबाला बांधून घाला, तयार होत नाही कुणी राजाला बांधून घालायला. पण राजा म्हणतो मी तिला वचन दिलंय ना, तू सांगशील ते करायचं. आता दोघांनाही घट्ट बांधलंय खांबाला. ती काय सांगते मुलगी की आता ह्यांचे ज्ञानसत्ता वापरून माझ्या वडिलांनी तुझी राजसत्ता वापरून एकमेकाची सुटका करा तुम्ही. राजा म्हणाला मीच बांधलेला आहे, तुम्ही त्याला सोडवणार कसा? ते पुरोहित म्हणतात मीच बांधलेला आहे, तर मी राजाला सोडवणार कसा? हाच अर्थ आहे म्हणले. बघा काय सुंदर अर्थ आहे. हाच अर्थ आहे योगक्षेमम वहाम्यम. योगक्षेमम म्हणजे तू चिंता करू नकोस तुझ्या प्रपंचाची. मी आता जर तुरुंगात गेलो तर तुझं कसं होणार या चिंतेनं बांधलेले माझे जे वडील आहेत ते राजा चिंताग्रस्त तुला सोडवतील कसे? तेही बद्ध आणि तूही बद्ध. 2 बांधलेले एकमेकाला कसे सोडवतील? दुसऱ्याला सोडवण्यासाठी स्वतः सुटलेला नको का? हा अर्थ आहे योगक्षेमम वहाम्यमचा. मी घाबरणार कशाला? गजानन महाराज आहेत ना. आपण जरा काही झालं महाराज अर्थ म्हणतो आणि चिंता करत बसतो, आता कोण होणार, आलं नाही तर, नेमके हे घरात नाहीत, 2 गाड्या आहेत, पण काय उपयोग? किती नकारात्मक विचार. एका क्षणात लाईटनिंग स्पीडने आपण विचार करतो. महाराज 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 गण गण गणात बोते. अगदी सर्पदंश जरी झालेला असेल तरी शक्यता आहे की तो साप निर्विष आहे. निर्विष म्हणजे विषारी नसलेला सापसुद्धा दंश करतो. आणि बऱ्याच वेळेला 99 का 95% साप विषारी नसतात, पण साप चावलाय या शॉकनी माणूस मरतो. तो दंशाने मरत नाही, विषानी. हे लक्षात घ्या. काही नाही, काही महाराज आहेत ना, महाराज आहेत, महाराज तुम्ही चिंता करू नका, बघा कोणी. हे महत्त्वाचं आहे ना. हा योगक्षेम आहे. मी बांधला गेलोय चिंतेनं, मी बांधला गेलोय निरनिराळ्या दोषाने, मी कसं सोडवणार आहे सगळ्यांना? म्हणून तो अर्थ राजाला पटला. हा खरा अर्थ आहे योगक्षेमम वहाम्यम. मी जर गजानन महाराजांची उपासना करते तर मला चिंतामुक्त जीवन जगता आलं पाहिजे.
आता किती जणांना किती दिवसात जमेल हे सांगता येणार नाही. आधीची आपली पूर्वतयारी म्हणून असता पूर्व सुकृताची जोडी तरीच विठ्ठले आवडी म्हणतात ना. विठ्ठलाची आवड तेव्हाच लागणार आहे. माझे पूर्व सुकृत काहीतरी असलं पाहिजे. आपण गृहीत धरूया ना, आपण इथे आज जमलेलो आहोत, उद्याही जमणार आहोत. आपलं काहीतरी पूर्व सुकृत असल्यासाठी इथे बरेच लोक आहेत की जे 21च्या 21 अध्यायाला आहेत. हे 21 अध्याय म्हणजे काही ग्रेट आहे असं काही नाही आहे, सातत्य आहे. 21 अध्याय म्हणजे 21 महिने 22वा वेट आहे. कारण आपण 19वा अध्याय 2 वेळा घेतला होता. 22 महिने कार्यक्रमाच्या दिवशी मला जिवंत ठेवलं. हे पहिलं आश्चर्य आहे. तुम्ही आश्चर्याची जर सुरुवात केली ना, नाही मी कशी मरणार होते, अरे समोरून गाडी येऊन माणसं मरतात, अरे गोव्यात रोज माणसं मरतात, हो ना. अपघातात मरण्यासाठी तो गाडी चालवणारच असला पाहिजे, नाही समोरचा माणूसही मरू शकतो. बसचे अपघात होतात, मी बसने प्रवास करत असतो. किती गोष्टी घडतात. मी जिवंत राहिलो गेली 22 महिने. मी माझ्या बाबतीत तर नक्की म्हणू शकतो 22 महिने जिवंत राहिलो. हे गजानन महाराजांची कृपा आहे. कशाला घाबरू मी. जेव्हा शेवट यायचा त्यावेळेला महाराज तयारी करतील त्याची. अगदी निश्चिंत व्हा. त्यालाच म्हणतात योगक्षेमम वहाम्यम. त्याच्या वचनावर माझा विश्वास आहे. एक ह्याला जोडून गोष्ट सांगतो, कारण आपण अवतरणिकेपर्यंत पोचत आलेलो आहोत, सांगायला पाहिजे. एक तुम्हाला गंमत सांगतो की एक वहाम्यहम वहामी अहम असं सगळ्या गीतेच्या ग्रंथात आहे. एक पंडित गीतेच्या रोज एका श्लोकावर पहाटे उठून चिंतन करायचं आणि चिंतन करत करत नदीवर स्नानाला जायचं. ह्या श्लोकापाशी ते आले योगक्षेमम वहाम्यम. वहामी म्हणजे आय कॅरी ऑन माय हेड. ते म्हणाले देव झाला आणि भक्त झाला तरी भक्ताचं जे त्याला काय पाहिजे किराणा माल तो काही असा ह्याच्या मानायसारखा नेणार आहे का? नाही नेणार ना. हमालासारखा काहीतरी चूक आहे. त्यांनी तांबडं पेन घेतलं, असा फराठा मारून वहाम्यहम खोडलं आणि तिथे ददाम्यहम लिहिलं. ददामी म्हणजे देतो. योगक्षेमाच्या वस्तू मी तुला देतो. तथा हस्तू देतो. वरद हस्त मी तुला देतो. तिकडे तो काय म्हणतो मी डोक्यावरून नेतो. आणि त्या अंघोळीला निघाले. त्यांना फार बरं वाटलं. आपण आज व्यासानं करेक्ट केलं. करेक्शन आहे ना गीतेत. वहाम्यहमचं ददाम्यहम केलं. आनंदात जाताना बायकोनी त्यांना थांबवलं. आज चूल पेटवायला सुद्धा घरात काही नाही आहे. तेव्हा तुम्ही लवकर अंघोळ करून या, जरा दूर जा, 1-2 कामं मिळवा आणि मग जे काही आणाल दाणा पाणी त्यातून आजचं जेवण, नाही तर आज उपास. येतो हां लवकर. ते अजून नदीच्या काठावर पोचलेच नसतील इतक्यात 8-10 वर्षाचा एक मुलगा भली मोठी ती पोटली अशी घेऊन पाटी घेऊन त्याच्यात सगळे किराणा मालाचे आवश्यक ते पदार्थ घेऊन येतो. आणि ती म्हणते की कुणी पाठवलं? तुमच्या ह्यानी पाठवलं. आत्ता इतक्या पहाटे कसं पाठवतील? आधी उचलून घ्या, केवढं वजन आहे माझ्या डोक्यावर. आणि ती खरंच उचलून घ्यायला खाली उतरून घ्यायला मदत करते. केवढी हेवी असते ती. किराणा मालाचं सामान आहे त्याच्यात. आणि त्याच्या ह्याच्यावर एक असं ओरखडा उठला असून त्यातून रक्त बाहेर असतं. ती म्हणाली अरे रे थांब, घरात हळद असेल, मी हळद लावते. ती आत जाते, हळद घेऊन बाहेर येते ह्याच्यावर लावायला, तर तो येते बाहेर, तर ते कुठे दिसतच नाही. अंघोळून आल्यानंतर सगळे पदार्थ तिने मांडलेले आहेत. तुम्ही पाठवलं ते बरं केलं. तिला काय वाटलं कुठली तरी पूजा केलेली असेल एखाद्या व्यापाऱ्याची आणि व्यापाऱ्यांनी सामान पाठवलं असेल. ते त्यांनी सांगितलं मी आंघोळ करून येतो, या घरात आहे माझ्या नेऊन द्या, असं तिला वाटलं. सगळा माल मांडून ठेवलेला आहे. तो हे कुणी आणलं? ती म्हणाली कुणी आणलं कशाला, यापेक्षा ते लहान मुलाच्या डोक्यावर होतं. तुम्हाला वाटलं नाही मदत करावी त्याला? आणि त्याच्या ह्याच्यावर जखम होती. ती जखम भरण्यासाठी लक्षात ठेवा मी हळद आणायला गेले आणि ते पोर गेलं. ते गेलंच. त्यावेळेला ह्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. क्षमस्व, मी डोक्यावरून तुझं योगक्षेमाची साधनं सगळी आणेन. मी ददाम्यहम केलं, यांनी दाखवलं की नाही. आणि मी जी तांबडी रेघ मारली ना त्या शब्दावर, तो तांबडा फराटा उठलेला होता आणि त्यातून रक्त येत होतं. ही घटना बघा, चिंतन करण्यासारखी घटना आहे. मी कोण करेक्ट करणार? मी शब्द करेक्ट केला फक्त, भाव कुठे करेक्ट केला? आणि भाव जर अदृश्य आहे तो करेक्ट कसा करणार आहे? तुझ्या भावावर मी मारणार आहे का? भाव म्हणजे भाऊ, ब्रदर नाही या, त्याला मी ठारही मारेन. पण तुझा जो भक्तिभाव आहे त्या भक्तिभावावर मी वार करू शकणार आहे का? सांगा बरं. चाकू घेतला आणि भक्तिवार नाही करता येणार भावावर. आणि ते ददाम्यहम हा इतकं सांगतो कृष्ण म्हणजे भगवान अर्जुनाला की अरे तू कायम माझ्याशी जोडलेला राहा रे.
तुझी सगळी साधनं आहेत जिवंत राहण्याची, उदरनिर्वाहाची, सगळी मी डोक्यावरून वाहून आणतो, तेच खरं आहे. हे त्यांना पटलं. आता हा प्रसंग संपतो. ही वचने पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, श्रीनिवास म्हणजे विष्णू भगवंत, तो तुझा ऋणी होईल. काय म्हणजे देव माझा ऋणी, एवढं तू पाळ होईल. या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी. आय व्यय, व्यय म्हणजे खर्च, आय म्हणजे इन्कम जमा, आणि त्यातून उरतो तो संचय. आय व्यय आणि संचय. आपण सकाळी उठल्यानंतर जर देवाचं 5 मिनटं केलं तर जेवढी आय होते शक्तीची, त्याच्यापेक्षा दिवसभर आपण शक्ती वाया घालवत असतो. सो झोपायच्या वेळेला आपण थकतो. शरीराने थकणं नॉर्मल आहे, मनाने बुद्धीनं आणि त्या चित्तानं का थकायचं? हा साधा प्रश्न आहे ना. मन थकेल कसं सांगा बरं? मनाला काही अस्तित्व आहे का? बुद्धीचा फोटो काढता येईल का? मेंदूचा काढता येईल, बुद्धीचा फोटो काढता येईल का? मग ते कशी थकणार आहे? मी ते माझ्या शरीराचाच भाग म्हणतो. मन हा इथे आहे, बुद्धी इथे आहे, शरीराचा भाग आहे. शरीर थकलं, बुद्धी थकली, तसं नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आय पाहून खर्च करी, दंभाचार, खोटं तू वागू नकोस. आणि खोटे आचार किती आपण करतो, याच्यासाठी ही पूजा, त्याच्यासाठी ती शांत वगैरे सगळं, तसं नसतं. साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये, विनमुख पाठवू नका. मी तुझ्या पाठीचा आहे जाणं रात्रंदिवस. इकडे ते स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेच सांगितलं ना, मी तुझ्या पाठीच आहे मी तुझ्या चिंता करू नकोस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. त्यांच्या कंठात ताईत बांधला आणि गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. जाता जाता दिसेनासा झाला. आता रामचंद्र विचार करायला लागला की मला वाटलं होतं हे गोसावी नाही आहेत, तर आपले गजानन महाराज आहेत साक्षात्कारी. आणि हे खरंच आहेत की. मग आता त्यांनी सांगितलेलं करायला पाहिजे. बायकोच्या आजाराची चिंता नको, मुलांच्या भवितव्याची चिंता नको, आणि कर्ज जे झालेलं आहे त्याची चिंता नको. सरळ जायचं गोंदवल्याच्या आपल्या शेगावच्या मठात आणि कारभार करायचा, एवढं त्यांनी ठरवलं. म्हणून अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. आता रामचंद्रांनी काय केलं? पाटील अवघ्या दिवसभर संपूर्ण मानसी करी विचार, यांनी मनात विचार केला, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला. आणि ते देह ठेवल्यानंतर देहात त्या गोसाव्याचं त्यांनी रूप घेतलं होतं, पण आले देहातच की. म्हणजे श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशायला. हे आता उमजले. समजणे आपण म्हणतो इज अंडरस्टँडिंग, पण कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतात त्याला उमजणे म्हणतात. मला उमजलेले बालगंधर्व म्हणून कुमार गंधर्वाचे गीत आहेत. मुद्दामून आहे की बालगंधर्वांची गाणी सगळ्यांना आवडायची, पण बालगंधर्वांचा हा जो एक विचार आहे जो त्यांच्या स्वरातून व्यक्त होतो, मला बालगंधर्व तसे उमजले. लहानपण देगा देवा, हे मुद्दामून ऐका आज रात्री किंवा उद्या सकाळी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा, ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार. हे कुणी सांगितलेलं आहे? आणि महापुरे झाडे जाती परी लव्हाळी टिकती. गवत टिकतं ना, अख्खा महापूर गवतावरून गेला, गवत असं झालं नम्रपणे, महापूर संपला, गवत पुन्हा ताट झालं. लक्षात ठेवा, लहानपण देगा देवा. काय चाल लावलेली आहे त्याला? एखादं लहान पोर म्हणतंय लहानपण देगा देवा, मुद्दामून नाही का? हे मला उमजलेले बालगंधर्व आहे. अगदी असंच ते गात असतील असं नाही, पण असंच त्यांनी गायला पाहिजे, असंच ते गातील. आत त्यांचं गाणं असंच असेल, मला उमजलेले बालगंधर्व, मला उमजलेले गजानन महाराज. का नाही विचार करायचा? आपण आता 13-14 तारखेला लगेचच भेटणार आहोत. ह्या गजानन महाराजांच्या आपण पारायणाचा समारोप सांगता करणार आहोत. जीवनात गजानन विजय ग्रंथ हा आपला विषय असेल. शेवटी अप्लाय टू लाईफ ना, आपण प्रत्येक वेळेला बोलूया. आता एकत्रित बोलूया. हे जे 21 अध्याय आहेत, ज्या 21 अध्यायांचं सार आपण उद्या वाचणार आहोत, ते जीवनात कसे आणायचे. शेवटची ओळ, पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला. हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला. हे मला वाटलं, माझा भास नसेल कशावरून, रात्री स्वप्नात गेले.
स्वप्न दृष्टांत दिला की सकाळी जो गोसावी आला आणि त्यांनी तुला जे सांगितलं की मठात जाऊन कारभार पहा, तो मीच. आणि तो दृष्टांत गजानन महाराजांच्या रूपात दिला. आणि म्हणून रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. भक्तवत्सल, वात्सल्य भक्तांच्यावर. एकच ओळी वाचूया. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता गजानन चरित्र परम पवित्र अवतरणिका देतो. हा उद्याचा विषय आहे. उद्या आपल्या डोळ्यासमोर ग्रंथ असेल, आणलात घरचा तरी चालेल, पण गरज नाही आहे, इथे खूप पोथ्या आहेत. आणि उद्या कदाचित गर्दी जास्त असले, दोघात शेअर करूया. तुमचं नेत्र वाचन असणार आहे, माझं मुख वाचन असणार आहे. पण दोघांच्यात एक कॉमन फॅक्टर आहे, चिंतन दोघांचंही चालू असणार आहे. हे लक्षात ठेवा. एरवी मी बोलतो, ऐकून चिंतन करता, उद्या आपण एकत्रच वाचणार आहोत. जो शब्द मी वाचेन त्याच वेळेला तो तुम्ही वाचणार आहात. हे सायमल्टेनियस रीडिंग आहे ना, म्हणजे सायमल्टेनियस थिंकिंग व्हायला पाहिजे. गेले 22वा महिना आहे, आपण सगळं हे ऐकतोय. आता आपण गजाननमय झालं पाहिजे. उद्याचा हा विचार आहे. आणि परवा खरा कळस आपल्या या संपूर्ण यज्ञ होता. केणींच्या तोंडातून बाहेर पडतं काय, दर महिन्याला एक अध्याय काय, त्यावेळेला ते सगळंच अघटित असं होतं. आता घटित झालं आहे असं म्हणूया. अजून एक महिना आहे, म्हणजे काही दिवसातच आपण पुन्हा भेटणार आहोत. उद्या अवतरणिका असेल, वाचण्याची तयारी करूया. अवतरणिका म्हणजे काय, ग्रंथ कसा अवतरला. एकच चित्र डोळ्यासमोर ठेवतो आणि थांबतो की जी गंगा अवतरली पृथ्वीवर, ते गंगावतरण उद्या सुरुवात करणार आहोत आपण वर्णन. आणि हे ग्रंथावतरण. गंगा अवतरली, ग्रंथ अवतरला. आहेत त्या ठिकाणी ताड बसून डोळे मिटूया. शांत. श्लोक म्हणूया नेहमीप्रमाणे आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.